दौंड पोलिसांची मोठी कारवाई, 52 किलो 30 ग्रॅम गांजा जप्त, एकास अटक. दौंड पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 52 किलो 30 ग्रॅम गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई 24 एप्रिल 2026 रोजी पहाटे पाटस परिसरात करण्यात आली. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की मध्य प्रदेशातून अहमदनगर मार्गे सातारा दिशेने गांजाची तस्करी होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अहमदनगर दौंड रोडवरील पाटस इथं सापळा रचून नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयास्पद किया कंपनीची कार क्रमांक MP098021 ही दिसून आली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकानं अडथळा तोडून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून वाहन अडवले. तपासणी दरम्यान कारमधून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेला 52 किलो 30 ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी मुकुश धर्मिया कणोजे, वय वर्ष 36, राहणार बलवाडी, तालुका बडवानी, मध्य प्रदेश याला अटक करण्यात आली आहे. जप्त गांजाची किंमत सुमारे 13,09,400 रुपये असून कारची किंमत अंदाजे 10 लाख रुपये आहे. दौंड पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी दौंड प्रतिनिधी मयूर साळवे, संघराज गायकवाड.